साईनाथ दिवस कीपर. आणि प्रत्येक ओव्हर 5-5 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं अनिवार्य असेल. एक ओव्हर 5 मिनिटांमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे याची दक्षता घ्या. म्हणजे 30 मिनिटांनी अर्धा तासामध्ये एक डाव संपुष्टात यायला हवा, पूर्ण व्हायला हवं. एक इनिंगसाठी अर्धा तास दिले आमच्या कोर कमिटीकडून. याची दक्षता घ्या. अन्यथा पेनलाइज केलं जाईल. साईनाथ दिवस संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं राकेश प्रतिष्ठान गोठवली, निलेश पाटील आणि तुषार मोहंती असे खेळाडू. तर स्ट्राईक ऑन द निलेश पाटील, नॉन स्ट्राईक तुषार मोहंती असे राकेश प्रतिष्ठान गोठवलीकडून सलामीला गेलेली ही जोडी. तर विकी एक गोलंदाजावर आपला जिम्मा संपवलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हरसाठी P1चा पहिला ओव्हर टाकण्यासाठी 2 P1चे षटके आहेत. तर ओव्हरमध्ये जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न करतो फलंदाज. यश मिळतं अपयश मिळतं, कधी यश मिळतं कधी अपयश, या तर नाण्याच्या 2 बाजू असतात. पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 30 यार्ड ऑफ साइड ऑफ स्टंप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षण लावलेला आहे. एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक सिली मिड ऑफ, एक सिली मिड ऑन, एक शॉट मिड विकेट, एक शॉट स्क्वेअर लेग. आणि या 31च्या रिंगणाच्या बाहेर पाहिलं तर लॉंग ऑफ एक क्षेत्ररक्षण आणि एक डीप मिड विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात आणि ते फलंदाज बाद. व्हेरी फास्ट डिलिव्हरी, द बिग विकेट. निलेश पाटील हा परतलाय तंबूच्या आसऱ्याला. गोल्डन डकचा शिकार स्वस्तामध्ये, व्हेरी चिपली. काय जबरदस्त सुरुवात करून देतो साईनाथ दिवससाठी विकी. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद. राकेश प्रतिष्ठान गोठवली 0, 1 गडी बाद. एकाच मॅच मध्ये 2 हॅट्रिक, कमालची हॅट्रिक पाहायला मिळाल्याने तिथे 2 हॅट्रिकने उद्ध्वस्त केला मी म्हणेन श्रीकृष्ण दिवा संघाचा डाव. एक अजित चव्हाणची ते हॅट्रिक आणि सन्मिश अशा 2 गोलंदाजीने हॅट्रिक संपादन केली आज श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध. राईट ऑफ द विकेट लॉप केला तिथे क्षेत्र खाली डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जाईल, परंतु चेंडू बाजी मारेल कदाचित. इट इज 4 रन 4 रन्स. बॅट मधून पहिला चौकार खातं खोलतं यावेळी तुषार स्वराज म्हात्रे एज कॅप्टन ऑफ द टीम. संघ नायक आहे, कर्णधार आहे, कॅप्टन आहे टीमचा स्वराज प्रल्हाद म्हात्रे. द हिट ऑफ द ग्लोरियसली डीप एक्स्ट्रा कव्हर विजन एरिया. क्षेत्ररक्षण खाली होतं आणि त्यात क्षेत्ररक्षण हेरलं. बॅटचा फुल्ली स्पेस ओपन केला, दाखवला चेंडूला बॅटचा हा आरसा आणि त्याला लॉप केलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या विजन एरियामधून खणखणीत चौकार बॅटमधून स्वराज म्हात्रेच्या. खातं खोलतं स्वराज स्वतःचा आणि राकेश प्रतिष्ठान टीमचं चौक्याने. विकी कमिंग बॉल टू द कॅप्टन. स्टाइलिश शॉट, घुटने टेक, तमाशा देख. हो हो हो, सुपर स्ट्रोक यार. लांब लचक मात्र काय घुटणे टेकले इन ऍक्शन. पाहण्यासारख्या षटकार कॅप्टनच्या बॅट मधून 4 रन. 4 धावा मिळतात. बॅक टू बाउंड्री. इथं स्टाइलिश शॉट. एबी डेव्हिसच्या अंदाजामध्ये काय घुटणे टेकले, स्लॉक सिक केला आणि डीप्स केला, बिरकावून दिला. 1 बाउन्स क्रॉस द बाउंड्री पर 4 रन. कॅप्टनच्या बॅट मध्ये 2 दर्जेदार फटके, 8 धावा तब्बल. पहिली चेंडूवर पहिली किंमतीमान विकेट. बेस्ट विकेट गारद. निलेश पाटीलला सोहर भोपल्यावर परतवलं विकेने. LBW लेग बिफोर द विकेट. पग बाधा पण विकेट जाळ्यात अडकल्या पहिल्या चेंडू. चला जास्त वेळ जमू नका 5-6 खेळाडू, जेणेकरून वेळ तिथे जास्त खर्च करेल. कॅप्टन सूचित करू शकतो, पण त्यासाठी जास्त 3-4 खेळाडू एकाच वेळेला एकाच ठिकाणी जमणं कुठेतरी वेळेचा दुरुपयोग करण्यासारखं असेल मैदानामध्ये. 8 धावा लागतात. पहिलेच विकेट पहिलेच चेंडूवर, त्याच्यानंतर चौकार असा 3 चेंडूचा खेळ मॅन्डेटरी पॉवरचे झालेला आहे. त्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या. धावपळकावर
पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर राकेश प्रतिष्ठान गोटोली एक गडी बाद 8. चौथा चेंडू असेल, घेऊन येईल विकी. 8 धाबा आल्यात स्कोरबोर्ड होती. पुन्हा एकदा स्टायलिश शॉट. नो मॅन इज देअर. व्हॉट अ लवली रेंज मध्ये यार. ओ हो, ग्रेट शॉट यार. ओ सरप्राइज शॉट. वंडरफुल, सुपरफुल, ग्रेट शॉट कॅप्टन. चौकार षटकार. याला म्हणतात लिडिंग फ्रंट द कॅप्टन. दोन पावलं कॅप्टनची नेहमीच पुढे असावले. त्याचं जिवंत उदाहरण देताना राकेश प्रतिष्ठान गोटुलेचा हा कमी वयामध्ये कर्णधार भूषवताना स्वराज म्हात्रे द नेम ऑफ द कॅप्टन ऑफ द राकेश प्रतिष्ठान गोटोली फ्रंटवर येताना घुसून खेळतोय. तिन्ही नेत्रदीपक फटके. कॉपी बुक स्टॉक ऑफ द क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हर 2 वेळा. एक स्लॉक सिप. नामांकित फटक्यांची खैरात करताना म्हणे जिंकतोय या वेळेला. कारण निलेश पाटील सारखा अनुभवी फलंदाज पहिल्या चेंडू टिपल्यानंतर थोडासा माझा अडचण प्रेशर होऊ शकलं असतं. प्रेशर रिलीज केले या मी म्हणेन. जोरदार हमला बोल विकीच्या विरुद्धमध्ये. साईनाथ दिवाकडून गोलंदाजी पी1चं पहिलं षटक टाकताना विकी येतं. कॅप्टन स्वराजला याला सही एमबीला ढकलून दिलं. शॉट एक्स्ट्रा कव्हर नाही तर डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित आहे तुषार मोहंती. त्याची केअरिंग कम्प्लिटली गुड ताळमेळ. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला सुरेख. तुषार मोहंती आणि स्वराजच्या दरम्यान 2 धावसंख्या जाते पुढे 15 वर. 15 बिन एक गडी बाद. पहिल्याच चेंडूवर सपाटा मिळाल्यानंतर तर प्रेशरला मात्र दूर केला मी म्हणेन कॅप्टनने. 3 दर्जेदार फटक्याने सामना चांगल्या स्थितीमध्ये टीमला चांगलं समाधान स्कोर मिळवून दिले. एक गडी बाद 15. ओहो, फुलटा चूक केली शेवटच्या चेंडूवर आणि त्याचं प्राचित्य बघायला लागलं. उडून दिलं. यावेळेला सरळ बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अर्थातच काऊ कॉर्नरच्या वरून छेरन. 6 खातं खोलताना तुषार मोहंती. 6 धावसंख्या मात्र कडक स्थितीमध्ये. 0-1 गडी बाद आणि तिथे 5 चेंडू विकेला मात्र अक्षरशः चुपून काढलं. गोलंदाज तुफाने हल्ला केला मी म्हणेन स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंतीने. 21 धावा 1 गडी बाद. चांगली स्टार्ट झालेली नव्हती पहिल्या चेंडू नंतर, पण सूत्र हाती घेतले लिडिंग फ्रंट करताना कॅप्टन स्वराज म्हात्रेने आणि त्याला साथ दिले. शेवटचा चेंडू जो षटकार बेकावला. शेवट चांगला केला. शेवट सुरुवात खराब होती, पण या ओव्हरची जी सुरुवात खराब झाल्यानंतर शेवट चांगला केला षटकार मारून तुषार मोहंतीने. बिन एक गडी बाद. धावसंख्या 21 वर. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. व्हेन विकेट इज गॉन इन पवेलियन एंड. निलेश पाटील विदाउट स्कोर डक. थोडा विचार करावा लागेल. हितेन केनी इज अ कॅप्टन व साईनाथ दिवा. जितेन केनी इज अ नेम ऑफ द कॅप्टन ऑफ द साईनाथ दिवा. कारण पहिल्या चेंडूवर टिपल्यानंतर 0 वर असं क्रिकेटचे हे चढ उतार पाहायला मिळतात. अप्स अँड डाऊन्स. म्हणून तर अनसर्टनिटी बना ही पाहायला मिळते मैदानामध्ये. जसं होतं सहजगत्या श्रीकृष्ण दिवा बीट करेल कुमार अनंत 11 तुर्बेला, पण तसं नव्हतं. जिद्द ठेवली आणि 2 गोलंदाजांनी सामना फिरवला. सन्मिश आणि अजित चव्हाण 2 हॅट्रिक गोलंदाज 9 गडी गारद केले आणि जिथे विजय संपादन मिळायला पाहिजे होतं तिथे मात्र पराभवच करून पाहायला लागलं श्रीकृष्ण दिवासारख्या मायटी टीमला. 21 धावा 1 गडी बाद. तुषार मोहंती आणि स्वराज खेळते. स्वराज कॅप्टन खेळतो. वैयक्तिक 2 चौकार 1 षटकारांच्या साने 15 वर. हो हो, अतिशय घाई केली. अति घाई संकटात नाही असं पाहायला मिळालं. तेच तर चेंडू टाकला आणि सरळ गेला वाईटच्या दिशेला. वाईट प्लस 1 अशा 2 धाव मिळतात. पुन्हा एकदा एक वाईट दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन आलेला गोलंदाज तुषार
चेंडूची प्रतीक्षा केली, हलक्या हाताने फक्त त्याला स्टेअर केलं होतं, कट केलं होतं बॅकवर्ड पॉइंट गलीच्या ठिकाणी. सिंगल घेताना मध्ये स्ट्राईक रोटेट केलं, कॅप्टनच्या खात्यात मात्र सिंगल जाते. सिंगलने राकेश प्रतिष्ठान गोठवली चांगल्या स्थितीमध्ये. एक ओव्हर आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धाबा तब्बल लागतात धावफलकावरती स्कोरबोर्ड होती. याच्यानंतर नेक्स्ट मॅच ऐरोली कोलीवाडा आणि दिबिशा 11 अरोलीच्या दरम्यान जसं स्पीडअप केलं तर तोही सामना आमच्या आयोजकांना 6 ओव्हरचा खेळायला निश्चित मजा येईल विचार आहे, परंतु अंदाज घेतला जातील पूर्णपणे प्रकाशाचा. उजेडामध्ये जर जास्त उजेड असेल तर तोही मॅच कदाचित मे बी द पॉसिबिलिटी टू प्ले टू 6 मॅच. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय जरूर स्विच 8चा, परंतु इथे 360 मैदान नसल्या की हा फटका मात्र जास्त दाबा मिळू देणार नाही फलंदाजाला. हेच मैदान जर असतं 40 प्लस घनसोली, हेच मैदान असतं भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर करणे, हेच मैदान असतं गणपतचं तांडेल करावे, हेच मैदान असतं श्री गणेश रामलीला मैदान साडचोले, तर या फटक्याला मोलाचं स्थान असतं जास्त धावा देणारा. पण इथं 360 मैदान नसल्या कारणाने ही फक्त सिंगल मिले तुषार मोहंतीच्या खात्यात. तुषार मोहंती पोहोचतो वैयक्तिक 7 वर, एक षटकाराने खातं खोललं होतं, सिंगल आली तो पोहोचले 7 वर. संघाची धावसंख्या पोहोचते 26, एक गडी बाद 26 धावा. 26 लॉस्ट ऑफ द 1 विकेट. सेकंड इन प्रोग्रेस, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला फटका पण बरोबर जाते घोषित क्षेत्रामध्ये. इथं सिंगलच मिळेल, 2 सिंगल आल्यानंतर 27 धावा तब्बल स्कोर होती. चांगली धावसंख्येला आकार दिलाय म्हणजे पहिल्याच गडी बाद झाल्यानंतर निश्चितच हा चांगला स्कोर उभा केलाय, त्याचं सर्व श्रेय जाईल लिडिंग फ्रंटवर येताना स्वराज प्रल्हाद म्हात्रे इज अ टीम लीडर, कॅप्टन स्किपा. कमी वयामध्ये जास्त अनुभव आलेला खेळाडू कॅप्टन आहे. इथे दिशा आणि गोलंदाजी इथे कुठे ते वॉर्मअप थोडंसं कमी होतं, जे फिजिकली फिटनेस लागतं ते फिटनेस मात्र थोडंसं तुषारच्या विरुद्ध जाते. नाही तर प्रॉपर जे हँडलिंग फ्री हिरायला पाहिजे एकदम नॅचरल ऍक्शन मध्ये, ते नॅचरल ऍक्शन मध्ये फ्री हे पण कुठेतरी अडथळा होतं त्या खांद्यामध्ये, त्यामुळे ते गोलंदाज मात्र वारंवार वाईट, तिसरा वाईट आहे तुषारच्या गोलंदाजी टाकताना. चांगली गोलंदाजी नॅचरल म्हणजे ही जी गती आहे हे नॅचरलपणा येणं गरजेचं आहे. सरळ हाताने फक्त नॅचरल चेंडू टाकला हाताने आणि तोच बरोबर बीट करून गेला तुषार मोहंतीला डॉट. तर एक धाव मात्र मिळते मागे गेल्या कारणाने घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या पोहोचली 29 वर. पुन्हा 30 दिशा जवळजवळ चौथा चेंडू या ओव्हर मध्ये टाकताना वाईटच्या रूपामध्ये तुषार पाटील साईनाथ दिवंगत थोडेसे मध्ये सुमार दर्जाचे गोलंदाजी टाकताना आतापर्यंत 4 वाईट टाकले त्या ओव्हर मध्ये. मॅन्डेटेड पावपेचं दुसरं आणि आपलं पहिलं टाकताना साईनाथ दिवाकडून तुषार पाटील लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे खरपूस समाचार घेत पण क्षेत्ररक्षण तिथे कुठलंही क्षेत्ररक्षण होतं, नो मॅन लँड मध्ये चेंडू जाल चांतर करत सरळ सीमा पार चिरून बरोबर मिड विकेट अँड कावू कॉर्नरला 4 रन. आदरणीय अग्रिकोली युथ फाउंडेशनचे ट्रेझरर सूर्यकांत मडवी बाला यांना माझी विनंती आहे, तुमचे जिगरी दोस्त चंद्रकांत पाटील टक्या आणि संपूर्ण नवसाती दिवा मित्रमंडळ आपल्याला आमंत्रित करतायत मुख्य अतिथी कक्षामध्ये. आपण यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. बाला क्रिकेटला संपूर्ण डेडिकेशन असतं. सूर्यकांत मडवी अर्थातच बालाचं. फटका चांगला, घुटण्या टेकल्या अधुरे पण धावा मिळते पूर्ण कदाचित 4. यस, एक्स्ट्रा कव्हरला सरळ चिरून हा लाजवाब फटका बॅट मधून यावेळेला तुषार मोहंतीच्या सुपरबली स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर लाप 4 रन. ज्याने धावसंख्यामध्ये झपकन गेली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कडक 19 धावांच्या सरासरी 38 वर 38 एक्झॅक्टली 19 रन पर ओव्हर इज रन रेट. 0 एक गडी बाद. त्याच्यामधून त्याच्यानंतर काय भागीदारी 38 धावांची. काल भागीदारी आपण पाहिली आकाश रिपट अँड क्रिकेट विश्वातलं मोठं नाम अयूब शेख 96 अनबिटन पहिल्या आघाडीला येताना ही दुसऱ्या गड्यासाठी इथे आपण तिसऱ्या गड्यासाठी भागीदारी पाहतोय. तुषार मोहंती आणि स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या दरम्यान 0-1 गडमधून ते धावसंख्या आहे 1 गडी बाद 38. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. खराब स्थितीमध्ये तुमच्यामुळे संयम असेल, प्रयत्न करण्याची, परिश्रम घेण्याची, मेहनत घेण्याची चिकाट असेल, जिगर असेल तर याप्रमाणे आपल्या चांगल्या वाईट स्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊ शकतो. त्याचं जिवंत उदाहरण 2 फलंदाच्या बाबतीत जुळून आली भागीदारी, बिल्टअप, गुड पार्टनरशिप.
या सूचनेकडे लक्ष असू द्या. ड्रिंक्स ब्रेक्स मिनिट इंटरव्हल अंतरामध्ये होणार नाहीये. जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासली तर तुम्ही मागणी करून पाण्याची मागणी करू शकता मैदानामधून. इफ यू नीड यू डिमांडेड फ्रॉम द मिडल ऑफ द फील्ड. परंतु ड्रिंक्स ट्रॉली येणार नाही कारण वेळेच्या अभावामुळे आम्हाला निर्णय घ्यायला लागतो कोर कमिटीला. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय. 2 ओव्हर संपलेला आहे. डायना खुला झालाय. यावेळेला मात्र 3 खेळाडू अजून मिळून जाऊ शकते. फक्त 4 खेळाडू त्याच्या 38च्या मध्ये ठेवणं गरजेचं आहे. 4 आणि 2 म्हणजे 5 खेळाडू आता 38च्या बाहेर असते. चांगला फटका सरेंडर अपड्राईव्ह केला क्षेत्ररक्षकाने. एकदा पूर्ण करतो कॅप्टन. बॅट मधून आलेला फटका लाजबाब अपड्राईव्ह. काय खेळी करतोय. जेवढे फटके घेतले सूरजने इथं मिडल ऑफ द बॅट. द माधुर्य गुड टू द टायमिंग. स्वीट टायमिंगच्या जोरावर फटके सजवले. एक षटकार आणि 2 चौकारच्या सारणे तेवढे तुषारने मारलेले आहेत. 1 षटकार 2 चौकार. काय खेळी आहे. अबे फ्रॉम द बॉडी बायचा इशारा दर्शवताना अंपाच्या रूपामध्ये गिरीश सामंत आणि त्याला साथ देताना दुसऱ्या एंडला शॉर्ट स्क्वेअर लेगला हर्षल पाटील. हर्षल पाटील आणि गिरीश सामंत असे अंपायर आहेत नवसाती मित्रमंडळाकडून. नवसाती दिवा संघाचे शिलेदार उत्कृष्ट खेळाडू यावेळी अंपायरची भूमिका निभावता. या मॅच साठी 40 धावा लागते. स्कोरबोर्ड होते राकेश प्रतिष्ठान घोटवली. सेकंड मॅच टुडे. याच्यानंतर एक मॅच आहे दिविशा 11 ऐरोली आणि ऐरोली कोलीवाडा. ऑफसाइड ऑफस्टंप बॅकफुटवर जाताना कट करायचा होता परंतु दिशा पाहिली. पिचिंग झालं ऑफस्टंपच्या बाहेर. हा चेंडू गोलंदाजी टाकताना साहिल नाईक गुड ऑलराउंडर. सर्वोत्तम ऑलराउंडर पैकी एक गणला गेणारा हा साहिल नाईक. यस गुलाम आपका बड़े दिल से हम स्वागत करते हैं. आणि इथे मात्र दुसरे विकेटचं पतन. दोन्ही फलंदाज प्लम बुकेट. कारण पहिल्या चेंडूवर टिपलं होतं. पहिल्या चेंडूला बिकीन निलेश पाटील याला प्लम बुकेटच्या रूपामध्ये आणि इथे तुषारला मात्र टिपलं. यावेळी गोलंदाज टाकताना साहिल नाईकने चेंडू क्रमांक 3 होता आपल्या ओव्हरचा आणि तिथेच मारलं. एस्टँडच्या समोर अडलला. पंचाची बोटी अस्मानात गेली आणि जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. यावेळेला तुषार मोहंती परतलाय पण जाताना चांगली भागीदारी बिल्डअप केली. 41 धावांची ते बिल्डअप मध्ये तर मात्र खुंट बसली. ती भागीदारी तुटली गेली. त्याचा खरं कारण होतं दॅट इज अ लवली बॉलिंग ऑफ द साहिल नाईक. साईनाथ दिबा LBW लेग बिफोर द विकेट. 42 दुसरा झटका लागलेला आहे. 0 नंबर 1 गडी बाद झाला होता. एक्केचाळीस धावांची भागीदारी मध्ये तुटली गेली. स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंतीच्या दरम्यान. 51 लॉस ऑफ 2 विकेट. ट्रॅक पर चेंडू पुन्हा एकदा चेंडू टप्पा खाल्यानंतर खूपच ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. स्क्वेअर मारा. ज्याप्रमाणे तुषार भोयरने टाकले होते तुषार पाटीलने टाकलेले होते 4 वाईट. त्यात मला साहिलच्या या ओव्हर मध्ये वाईट 2 पडलेले आतापर्यंत. गुड शॉट यार. सुपरली स्विच इट. बॅट मधून आला प्रॉपर टायमिंग. प्रमोद चौधरी इज अ मॅन ऑफ द राकेश प्रतिष्ठान घोटवली. सुपरली स्विच इट. डायरेक्टली दिशा दिली स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. 4 रन. प्रॉपर टायमिंग प्रॉपर दिशा दिली. टान्स चांगले होते. बरोबर फुटबॉलचा प्रॉपर केला. स्लॉट मध्ये घुसताना स्विच इट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. डीप पॉइंटला ओलांडून गेला 4 धावांसाठी. खातं खोलतो प्रमोद चौधरी 4 ने. तिसरा फलंदाजा जो चौकाराने खातो स्वराजने चौकाराने षटकाराने खोललं होतं तुषार मोहंतीने लिप करून दिला. हा वाईट क्रमांक 3 या ओव्हर मधला. दिशा आणि गोलंदाजी आतापर्यंत विचार केला या मॅच मधच्या पहिल्या इनिंगचा 7वा वाईट. 7 चेंडू एक्स्ट्रा 7 धावा एक्स्ट्रा 7 चेंडू एक्स्ट्रा म्हणजे 1 ओव्हर जवळजवळ जास्त मिळते. म्हणजे 6 ओव्हरचा मॅच 7.1. हो लवली या नजाकत दाखवली. अखेर क्षणापर्यंत चेंडूवरची नजर होती गाडीसारखी ती बरोबर बरकरार ठेवली आणि हलक्या त्याने त्याला फक्त ढकलून दिलं कट करताना बॅकवर्ड पॉइंट आणि गळीच्या दिशेने. सिंगल मिळेल प्रमोद चौधरीला. तो पोचते 5 वर चौकाराच्या सारणे आणि धावसंख्या मात्र गेली राकेश प्रतिष्ठान घोटवली. टॉस हारल्यानंतर बॅटिंग पहिल्यांदा करताना 48 वर 2 गडी बाद. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. नाव साहिल नाईक कम्स इन बोर्ड टू द लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू कॅप्टन स्वराज म्हात्रे.
डीप कव्हरला लॉंग ऑन. यस इट इज अ बिग विकेट टू द साईनाथ दिवा. गतीमध्ये परिवर्तन केलं, डबल माइंडेमध्ये कुठे खेळू कोणी गोंधळात पडला कॅप्टन आणि अखेर त्याच्यामध्ये चेंडूमध्ये बॅट आणली आणि तिथेच मध्ये हलकासा ब्रश स्पर्श करून गेला विकेटच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द स्टंप, बॉल बाय द साईन नाईक, द बिग विकेट टू द साईनाथ दिवा. हे विकेट काढून दिले साहिल नाईकने. सुबद बिग थ्रू मी म्हणेन. 48 तिसरा गडी बाद होते, 0 पहिला, 41 दुसरा आणि 7 धावांची हलकीशी भागीदारी प्रमोद चौधरी आणि कॅप्टन स्वराजच्या मध्ये जमली आणि तिथेच मात्र या भागीदाराचा शेवट. 48 वर तिसरा हादरा राकेश प्रतिष्ठान गोठवली. परतला कॅप्टन तंबूच्या दिशेला डकआउट. पण जाताना मात्र धावा जमवल्या, एक षटकार आणि एक चौकाराच्या साहाय्याने स्वराजने 17 16 धावा काढले होते तुषार मोहंते. त्याच्यानंतर 17 धावा काढल्या आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी करताना स्वराज मात्रेने 17. ही जोडी मात्र जमली तर धावसंख्येला आकार तर देईलच, पण ती सरासरी आहे ती सरासरी खूप वाढवू शकतो. येस, रुणार नारायण मात्रे अनिरुद्ध काय मात्रेकडे नाऊरकर माप्याचे आहेत. अनिरुद्ध नाऊरकर. चला आपल्याला यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. माप्याचे सन्मान्य पाहुणे आहेत, आपल्याला विनंती केली जाते नवसाती मित्रमंडळाच्या आयोजनाखाली आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम अनिरुद्धजी. 3 ओव्हरचा खेळ संपला. सागर हा गोलंदाजच्या मार्कावर पहिला चेंडू मात्र दिशायन मारा. फक्त एकमेव गोलंदाज विकी त्याने एकही मात्र अतिरिक्त चेंडू टाकले नव्हता. बाकीच्या तुषारने 3-4 वाईट टाकले. त्याच्यानंतर साहिलने त्याच्यापेक्षा 1 कमी टाकताना 3 वाईट टाकले आणि सागरने त्या वाईटने सुरुवात केली. खूपच खराब दिशायन गोलंदाजी टाकताना गोलंदाज साईनाथ दिवा. फ्लाईट दिली, फ्लाईटला चकला गेला. बाकीचं अतिशय चांगलं काम केलं अजिंक्य केनी द बिहाइंड द स्टंप गॅदर नो रन. बॉलिंग मार्कवर जाताना पुन्हा चेंडू टाकण्यासाठी सागर नाईक. फटका चांगला, इथे जाईल कुठे जाईल बरोबर डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्यांदा बरोबर होता, परफेक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट. तो चौकार पार केला तर स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर पॉइंटला, पण इथे मात्र हलकासा बॅकवर्ड पॉइंटला हा फटका जातो स्विच हिटचा. एक धाव 50 अर्धशतक मध्ये पार झालेला आहे. धावफलकावर सजवलं जातं राकेश प्रतिष्ठान गोटोली संघाचं 3 गडी बाद. 3 गडी बाद 50 धावा स्कोरबोर्ड वरती. 50 लॉस ऑफ द 3 विकेट after the lost the dots on back first. Very good bowling. सुपरबली सन्मान देतो ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षण आहे, एक सिंगल मात्र मिळेल या स्ट्रोक वरती. सिंगलने मात्र धावसंख्या जाते पुढे हलकीशी 51 वरती. 51 धावा आहेत स्कोर वरती. सेकंड मॅच 2 दिवस काल पण स्पर्धेला 3 दिवस स्पर्धा रंगेल. नवसाती मित्रमंडळ दिबा कोलिवाडा आयोजित 2021 ठराव 57 वर्षे पदार्पण करताना अनोखी अशी कामगिरी. इथे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला सूर्य क्षेत्ररक्षण साहिल नाईक सुपरबली स्टॉप यार. जसा चौकार जाईल आपल्या चौकात पूर्णपणे जोर उंची घेतली आणि उंची झेप करता न घेता चेंडू लाईन मात्र त्याने आत ढकललं आणि एक फक्त धाव मिळते खातं खोलण्यासाठी रुणाल म्हात्रे या फलंदाजाला. खातं खोलते रुणाल. एकने धावसंख्या मात्र 52 वर 52 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. चांगला चेंडू पर्यंत चेंडू लो फुलटॉस होता. बॅटच्या बॉटम एजला लागल्यानंतर सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी म्हणे. वाईडचा विचार सोडला. दॅट इज अ लवली बॉलिंग बाय सागर. वाईड नंतर डॉट 1-1-1 अशा प्रकारे 5 चेंडूमध्ये धावा खर्च केले. वाईड पकडून फक्त 5. दॅट इज अ गुड बॉलिंग साईनाथ दिव्यासाठी सागर. साईनाथ दिवा संघाकडून चांगली गोलंदाजी टाकताना गोलंदाज सागर. मिस टायमिंग शॉट, बिग विकेट. रुणाल परत सब डिसमिसल. Caught silly mid up inside the circle. Bowled by सागर नाईक. हे नाईक बंधूने मात्र चांगला जबरदस्त साहिल नाईकने चांगली गोलंदाजी टाकली. 10 धावा करताना 2 झटके दिले आणि इथे तर साहिलपेक्षा सागर नाईक पुढे गेला. फक्त 5 धावा करताना 1 विकेट मिळवले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड ते आहे 53. 4 गडी बाद.
जाऊया मान सन्मानाकडे आलेल्या पाहुण्यांचा. अर्थातच अग्री कोली युथ फाउंडेशनचे स्पोर्ट्सचे सूर्यकांत ट्रेझर, सूर्यकांत मडवी बाला यांचं यथोचित स्वागत करताना हिरामन पाटील लिजेंड क्रिकेटर 40+ चे, त्याचबरोबर नवसाती जो गोल्डन संघ होता त्याच्यामधले शिलेदार मायेचे उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केलं ऐरोलीचे आमचे सूर्यकांत मडवी अर्थात बाला नावाने सुपरिचित 7292 खेळाडू अनिरुद्ध दाऊरकर महापे. अनिरुद्ध दाऊडकर 7292 माप्पे जो अग्री कोली प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये भूमिपुत्र मैदान मध्ये आपल्याला खेळताना दिसला, त्याचाच खेळाडू आहे अनिरुद्ध दाऊडकर. आपल्याला विनंती केली जाते आपण सन्माननीय आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. अनिरुद्ध दाऊडकर मापेचे सन्माननीय पाहुणे आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा आहे 53. चांगली स्थितीमध्ये होता. जवळजवळ 38 2 ओव्हरमध्ये 38 धाबा होत्या. त्याच्यानंतर ग्राफ हलकासा ही स्थिती होती कालच्या नवसाती दिवा आणि विटावा 11 कोलीवाडा 11च्या दरम्यान, कारण 2 ओव्हरमध्ये 37 कुठलेले होत्या. त्याच्यानंतर मात्र संपूर्ण 6 ओव्हरमध्ये 60 धाबा अक्रॉस द बॅट. हॉरिझॉन्टल बॅटने मात्र स्वीप करत टायमिंग प्रॉपर नाही. गुटमळताना चेंडू तिथेच शॉर्ट स्क्वेअर लेगला धाव मात्र मिळत नाही. स्ट्रोक वरती फलंदाज प्रमोद चौधरी. नवीन फलंदाज ऋणाच्या जागी येते मयुरेश दिगंबर पाटील. 40+ हे खेळाडू त्यांचे सुपुत्र. हो टप्पा लेग स्टंपच्या बाहेर स्विंग झाला जास्त आणि ती दिशा पाहिली. वेळेला गिरीश सामंत पंचाने वाईट करार देताना एक्स्ट्रा धाव मिळून देईल राकेश प्रतिष्ठान गोठवलच्या स्कोर बोर्ड मध्ये. 4 गडी बाद 54 धाबा. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. वन्स अगेन साहिल नाईक बॉलिंग मार्क साईनाथ दिवाकडून. ट्रॅक वर चेंडू फायदा उठवता आला नाही. बॉटम मेजला लागून चेंडू तर वाईडिश लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. फील्ड चांगलं करताना पाहायला मिळालं ओमिकीने च्या रूपामध्ये. चांगला फलंदाज परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना फक्त 1 धाव मिळते प्रमोद चौधरी या फलंदाजाला. अडचण निर्माण केले मी म्हणे. पहिल्या 0-1 गडी बाद परगेनंतर चांगली भागीदारी होती 41 धावसंख्येची. स्वराज म्हात्रे कॅप्टन आणि तुषार मोहंती. जसा स्वराज परतला जसा तुषार मोहंती परतला इथे मजबूत बाजू घट्ट पकडली साईनाथ दिव्याने. हे ब्रेक थ्रू हे अतिशय विकेट अतिशय मंत्र आहे. इंटरव्हल च्या मध्ये हे विकेट मिळाने ही घसरकुंडी उडते एवढं मात्र निश्चित. धावसंख्या निश्चित 75 पुढे जाण्याची दाट शक्यता इथे मात्र खुंट पाडलेली आहे. मी म्हणेन साईनाथ दिव्याच्या गोलंदाजीने वर्चस्व गाजवले राकेश प्रतिष्ठान गोठवलीच्या फलंदाजावरती. लो फुल टच ड्राईव्ह करे बॉलर बॅक टू ड्राईव्ह. इथे दूरवरून जो क्षेत्ररक्षण येईल फील करेल. फक्त 1 धाव मिळते. डावखुरा फलंदाज मयुरेश दिगंबर पाटीलला. खातं करतो मयुरेश आपलं बॅटने 1 धावसंख्येने आणि धावसंख्या मात्र जाते संघाचे 56 अब तक 56 वरती. 4 गडी बाद 56 राकेश प्रतिष्ठान गोठवली. तीन चेंडू आतापर्यंत साहिल नाही टाकले. कोटा पूर्ण करण्यासाठी अजून 3 चेंडू टाकावे लागते साहिल नाईकला. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओहो त्यात नक्कल गेम इज सुपरबली. हा आसरा तुमच्या गोलंदाजाचा असायला होतं, भात्यामध्ये असायला हवं आणि बरोबर चांगल्या भात्यामधून एक आसरा काढला आणि रिलीज केला. दॅट इज अ कम्प्लिटली बिटन टू द प्रमोद चौधरी. एस्टेट पार्टीमध्ये चांगला कलेक्शन केलं अजिंक्य केनियने. इन ऍक्शन ओव्हर नो मॅन इज चान्सेस. सुपर स्ट्रोक उडवून दिले यावेळेला बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला ओलांडून मस्तपैकी डोक्यावरून दस्तक देऊन षटकार बॅटमधून प्रमोद चौधरीच्या. दिलासा देणार षटकार बॅटमधून आला प्रमोद चौधरीच्या. धावसंख्या पोहोचवली 6 ने 62 धावसंख्या. 62 फॉर लॉस ऑफ द 4 विकेट. 4 गडी बाद 62 धावा. अखेरचा चेंडू साहिल या ओव्हर मधली. पुन्हा आता टायमिंग चुकते. संधी होती पुन्हा ती घाई संकटात नाही. बरोबर थोडं बनवलं पहिल्या घेपेमध्ये पहिल्या याच्यामध्ये अटेम्पमध्ये फील करतो काहीतरी वेगळा नजर पाहायला मिळाला असता. बट सेफ प्रमोद चौधरी ते सुरक्षित आहे. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हर मध्ये धावा आल्यात स्कोर वरती 63. 4 गडी बाद राकेश प्रतिष्ठान गोठवली. सेकंड लास्ट मॅच. याच्यानंतर मी ऐरोली कोलेवाडा आणि दिविशा 11 ऐरोली
या दोन कर्णधारांना विनंती देतो, आवाज येतोय. जसं पहिला डाव संपेल आपल्याला याच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये टॉससाठी नवसाती क्रिकेट मित्रमंडळ आयोजित दिवा कोलीवाडा या स्पर्धेमध्ये लास्ट मॅच असेल आणि त्या लास्ट मॅचचा आवाज येतो मी टॉससाठी. दिविशा 11 ऐरोली आणि ऐरोली कोलीवाडा. टू कॅप्टन प्लीज कॉमेंटरी बॉक्स मध्ये या. कॉमेंटरी बॉक्स मध्ये आमच्या बाजूलाच अतिथी कक्ष आहे, त्या अतिथी कक्षामध्ये आपला टॉस घेण्यात येईल. येस अजिंक्य, संपूर्ण टीमचं तुमचं स्वागत आहे. त्याचबरोबर ऐरोली कोलीवाडच्या संघाचं संपूर्ण टीमचं आम्ही स्वागत करतोय. पण कॅप्टन पाठवायला लागतील टॉससाठी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवलीच्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63. अखेरचं स्लॉगिंग वीर सागर नाईक. ऑफसाईड ऑप्शनला फटका पण चेंडू जातोय. बरं ओ चांगला जबरदस्त प्रयत्न चालू आहे तिथे उंबी केनियन चेंडू मध्ये तुंबळ युद्ध पाहायला मिळत. पण बाजी मारली मी म्हणेन उमी केनीने. गुड फिल्डिंग इज देअर. चौकार होता वाचवला. 2 धाबा आपल्या संघासाठी मात्र वाचवल्या. 3 धाबा जवळजवळ वाचवल्या मी म्हणेन. फक्त एक सिंगल घेतली. एक सिंगल होते समाधान मानतोय फलंदाज मयुरेश. 2 घेतल्या माफ करा. नाही इथे नाही लिहिलंस तुम्ही. मग धावा कुठे लिहिला? ओके. 2 धावा मिळतात फलंदाज प्रमोदला. दोन्ही धावसंख्या मात्र पुढे जाताना स्टायलिश शॉट सांभाळून प्रेक्षक आपल्याला खबरदार गेल्या याच प्रकारचे स्ट्रोक येऊ शकतात. आणि इथे मध्ये एवढ्या क्विक मध्ये आलं तर फटका इथे मध्ये स्लाइस करताना दॅट इज गुड स्ट्रोक होतं बट सेफ टू द स्पेक्टॅक्टर. प्रेक्षक चाहते आहेत त्यांना सुरक्षित राहणं गरजेचं आहे सामने पाहण्यासाठी. एवढा जोरदार मला धाव मिळते फक्त या फटक्यावरती. प्रमोदला एक सिंगल. कुठले टेक तमाशा दे फटका जाईल कुठे एकदा दौड लागले पण चेंडू जातोय. जबरदस्त फिल्डिंग करताना सरळ हातामध्ये फिल्डरच्या. साईनाथ दिव्याचा जर विचार केला लॉंग ऑन मिड विकेट अँड स्क्वेअर लेग दॅट इज अ सुपरली फिल्डिंग. दर्जा वाढवला साईनाथ दिवाच्या क्षेत्ररक्षकाने. हे घरचं मैदान घरची खेळपट्टी त्यामुळे परिचित असेल पूर्णपणे. पडण्याची क्षमता कुठे आहे कुठे पडू नये खड्डे आहेत एखादा खड्डा एखादा दगड कुठे आहे ते पूर्णपणे साईनाथ दिव्याला परिचित आहे. अभ्यास याच खेळपट्टीने मैदानावर चालते साईनाथ दिवा संघाची. टप्पा जाईल बाउन्स ऑन अगेन सुपरली फिल्डिंग साहिल नाईक. गुड स्टॉप इज देअर. फक्त सिंगल मिळते. काय गोलंदाजी टाकली यार. सागरचा जर विचार केला गोलंदाजीत अतिशय तिखट मारा केला भेदक. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 4थं ओव्हर टाकताना संघाकडून पहिलं ओव्हर होतं 5 धावा खर्च केला. एक झटका दिला. या स्लॉगिंगला हाणमरच्या षटकात त्याने 4 चेंडू टाकले. धावा खर्च केल्यात फक्त 6. दॅट इज अ गुड पेस ऑफ द बॉलिंग सागर नाईक साईनाथ दिवा. अखेरचं 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा स्कोरबोर्ड होती 69. लॉस ऑफ द 4 विकेट राकेश प्रतिष्ठान गोठवली. अखेरचं 2 चेंडू शिल्लक. चला टॉस साठी या. गुड शॉट सुपरली शॉट. ही चूक होती या वेळेला सागर नाईकची. त्याचा खरपूस समाचार घेताना त्याचा फायदा उठवताना फेकून दिलं सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. छेरन बॅट मधून मयुरेश दिगंबर पाटील सेट ऑन द फायर. हे आता स्पष्ट केलं पण 1 चेंडू अजून शिल्लक आहे. धाव संख्येला आकार मिळतो राकेश प्रतिष्ठान गोठवली. धाव संख्या जाते 75 वर. पावना शतक 75 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 4 विकेट. अखेरचे चेंडू घेऊन सागर नाईक कमजिंग बॉल टू मयुरेश. हो इथे मला टायमिंग मिळू शकतं. बॉटम मॅनचा वापर जरूर केला होता. बॅटला स्टिकरला लागेल चेंडू गेला सिली मीडियमच्या सिंगल मिळते. नाव फर्स्ट इनिंग इज फिनिश. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 ओव्हर मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवलीने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा जमवल्या 76. 7 टू विन साईनाथ दिवा. 77 धावांचं आव्हान. तत्पूर्वी आवाज येतोय दोन्ही नेक्स्ट मॅचच्या कॅप्टन्सना दिविशा 11 ऐरोली अँड ऐरोली कोलीवाडा प्लीज या टॉस साठी. गणेश कारंडे इज अ कॅप्टन ऑफ द दिविशा 11 हजर झालेला आहे. ऐरोली कोलीवाडा कॅप्टन या टॉस साठी.
तर बालपणीचा मित्र आहे टक्या चंद्रकांत पाटील यांचा शिवाजी काटकर यावर दिले आमच्या सचिन तेंडुलकर ऑफ द दिबा टक्या चंद्रकांत पाटीलने. आपण या सन्मानाने आपलं स्वागत आहे. बालपणीचा मित्र शिवाजी काटकर, प्लीज आपलं यथोचित स्वागत करण्यात येईल अतिथी कक्षामध्ये. नवसाती मित्रमंडळ आयोजित 2021 57 वर्षामध्ये जयेश पाटील कॅप्टन ऑफ ऐरोली कोलिवाडा हे खेळताना पाहायला मिळेल. विरोधामध्ये दिविशा एलिबन ऐरोली, टू बिग कॅप्टन आमने सामने, गणेश कारंडे अँड जेपी जयेश पाटील ऐरोली कोलिवाडा. खेळपट्टीला टिक टाक करताना ही आहे मेहनत. हे एकजुटीचा एकोपाचा नजारा पाहायला मिळतोय. कुठली कमतरता नसते, कमीपणाचं कोणतंच लक्ष नसते. वर चढ या बाजू मात्र पाहिल्या जात नाही. अखंडितपणे सेवा करायची असते मित्रमंडळाची तेव्हा हे जरी काम छोटं आपल्याला वाटलं पण ते अतिशय महत्त्वपूर्ण असतं. मोठं काम आहे. संघासाठी चाललेली एकोपा टिकवण्यासाठी, एकजूट टिकवण्यासाठी असं कोणतरी तिथे जावं लागतं, झाडू घ्यावं लागतं. खेळपट्टी टिकटाक करत आहे. मोठं काम करताना नवसाती मित्रमंडळाचा हा सहकारी कौतुक आहे. हर्षल, ही एकजूट आहे 57 वर्षामध्ये पदार्पण करताना नवसाती मित्रमंडळाची. कौतुक वाटतं तिन्ही मित्रमंडळ. उत्कर्ष मित्रमंडळ असेल, श्रीकृष्ण दिवा असेल, त्याच्यानंतर नवसाती मित्रमंडळ. खरोखरच एक अथक परिश्रम आहे. एकमेकांना समजवण्याची समजूतदार पद्धती, विचार करण्याची विचारसरणी वेगळी आहे. कोणते वाद झाले ते वाद सेकंदामध्ये मिटवण्यात येत, म्हणून ते मंडळ चालतात सातत्याने 57-50च्या पलीकडे. समंजसपणा हा मोठा गुण असतो कोणताही मित्रमंडळ टिकवण्यासाठी. ते अथक कामगिरी मात्र तीन मंडळाने करून दाखवले. हा गौरव आहे नवी मुंबईचा का 3 मंडळ हा 50च्या पलीकडे आपला मित्रमंडळ पूर्ण करतोय 50 वर्ष. रामतनू मित्रमंडळ, गजानन मित्रमंडळ हे तुर्ब्याचे आवर्जून उल्लेख करायला लागेल. धरती कला कौल आली यांनी 50 वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत. अभिमान वाटतो, सार्थक अभिमान आहे या संघा या मित्रमंडळांसाठी. आदर्श देऊन जातील येणाऱ्या भावी पिढीकडे का कोणतं तुम्ही एकेपणे काम करा, मित्रमंडळ टिकवा. नाहीतर 2-4 मध्ये 2-4 बसले एकवेगळ्यांच्या मध्ये कानापोसी जागे मित्रमंडळ खलास. पण तसं या 3 मंडळ कळून दिले नाही. हलक्या कानाचं असलं ना का मित्रमंडळ फुटाण्याची वेळ लागत नाही. पण कोणत्याही हलक्या कानाचा मात्र इथे नसल्या कारण मंडळ घट्ट आहेत, मजबूत आहेत. गर्व वाटतो, अभिमान वाटतो. सामन्याकडे जाऊया. 77 धावांचा आव्हान ठेवलंय राकेश प्रतिष्ठान गोटोली संघाने साईनाथ दिवा या कडक संघावर. ओमिकेनीची विकेट अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ही विकेट 2 ओव्हरच्या आत मिळते त्या सामन्यामध्ये आपली पकड घट्ट करू शकतो राकेश प्रतिष्ठान गोटोली. ही विकेट चालली 4 मध्ये सामन्यातली हवा काढून जाईल आपण अंदाज. ओमिकेनी शतकवीर, पहिल्या नवतरून 6 ओव्हरच्या मॅच मध्ये शतक ठोकणारा ओमी प्रकाश केनी इज अ नेम ऑफ द दिवाचा गौरव, नवी मुंबईचा स्वाभिमान, अनबान शान. जिथून केनीच्या बरोबर येतोय आघाडीला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी टाकताना रवी जाधव, राईट हँड ऑन द विकेट. पहिला चेंडू तेज ताराक, हो सुपरबली बॉलिंग. सुरुवात चांगली, सुरुवात खराब केली झाली होती राकेश प्रतिष्ठान गोटोलीची. पहिल्या चेंडूवर टिपलेलं होतं विकेने 0वर. प्लम बुकेट करताना लेशला पाठवलं तंबूच्या असायला गोल्डन डक चा शिकार करताना. पण इथे पहिला चेंडू डॉट. सुरेख सुरुवात गोलंदाजी रवी जाधवची. अनुभव चांगला आहे. 77 धावांना पहिला चेंडू डॉट. समोर डेंजरस मॅन, उत्कृष्ट फलंदाज अग्रिकोली प्रीमियर लीग पर्व 5 ओमिकेनी. बॉल बॅक टू ड्राउटेड गेला. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फेर मात्र बघायला आला. खणखणी चेंडू मात्र तेच तरार गेला. सरळ आउटफील्डला चीड करताना लांगमला 4 रन. क्षेत्ररक्षण अतिशय महत्वपूर्ण पॉइंट असेल. तुषार मोहनतकडे चूक झाली. अति घाई संकटात नाही. अतिशय तेज तराने फील करा गेला आणि चेंडू मात्र चकून गेला. सरळ चिरून लांगमला 4 धावांसाठी. 4 धावांनी आपल्या इरनास्पटच्या गेला. खातं खोलताना ओमिकेनी 4 ने.
गोलंदाज सज्ज होतो. तिसरा चेंडू मॅन्डेटरी बॉलचं पहिलं ओव्हर चालू आहे आणि तिथे आक्रमण लावलं याने स्वराज म्हात्रे या गोलंदाजाला P1 षटक टाकण्यासाठी. रवी जाधव फुलटॉप बॅटवर बॉलर बॅक टू ड्राइव्ह जरूर करण्याचा प्रयत्न अप ड्राइव्ह केला थेट गेला लॉंग ऑफच्या ठिकाणी. तिथे क्षेत्ररक्षण आहे इग्नेश सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक गुड फिल्डर ऑफ द नवी मुंबई इंडियन्स. फिल्डिंग इज देअर ऑन सिंगल टू द ओमिकेनी. नाव 5 धावा स्कोर बोर्डती 5 विदाउट लॉस. चेस करताना 7-7 अर्थातच 77. आतापर्यंत हा मी म्हणेन कोणत्याही फलंदाज 7च्या वर जेवढ्या धावा झालेल्या प्रतिस्पर्धेला मात्र ओलांडताना नाके नवले. कोणताही फलंदाज अजून संघ प्रतिस्पर्धी ही धावसंख्या पार करू शकला नाही कालपासून. बघूया आज काय होईल. बॅकपट वर जाताना दॅट इज अ लवली स्ट्रोक यार. गॅप काढली आणि दिशा आलेली बॅकपट गलीच्या ठिकाणी सिंगल. खातं खोलतं जितेन केनीज कॅप्टन ऑफ द साईनाथ दिवा. खातं खोललं धावसंख्या 6. 77 धावांचा लक्ष आहे 6 ओव्हर मध्ये. पहिला ओव्हर टाकताना गोलंदाज रवी जाधव राकेश प्रतिष्ठान घोटोलीकडून 13च्या हलकीशी पुढे ही सरासरी थोडी मागे आहे मी म्हणेन. 77 धावा मग 13च्या जवळपास धावा प्रत्येक ओव्हर मध्ये आपल्याला कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. साईनाथ दिवा अबे फ्रॉम द बॉडी पिचिंग झाला. इथे दोन्ही हात फैलावून गिरीश सामंत अंपायर इन दिस मॅच declared white. Extra move now to join the 1 runs is a total score. Now 7 पन्नम विकेट 7 बिनगडी बाद. 4 चेंडू टाकले. सारे सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल रवी जाधवची. राईट अप ओव्हर द विकेट. सप्पल होऊन आलाय सराचने सब डिसमिसल. इझिली कॉट ऑफ द सिली मिडम. एक चूक केली होती जे आपल्या मन चकून चौकार गेले तर उमेद त्याची भरपाई करताना तुषार मोहंतीने सब डिस्प्ले मध्ये सिल्ली मिडामला कॅच घेतलाय. कॉट तुषार मोहंती बोल बाय रवी जाधव. विकेट इज गॉन इन पॅव्हिलियन. जितेन केनी बाद. कॅप्टन परतलाय. एक धावसंख्या एक धावसंकर खात्यावर जोडल्यानंतर मात्र 7 संघाची धाव असताना माघारी परताना जितेन केनी डकआउट. एक गडी बाद 7 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळताना टाकताना रवी जाधव सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवर मिसफील्ड झाली आणि त्याचा नतीजा मात्र ओपी कोहलीला खातं खोलताना चौकार मिळाला. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली. चौथ्या चेंडूवर सिंगल आले. त्याच्यानंतर मात्र वाईट आणि विकेट. 5 चेंडू आतापर्यंत टाकले 7 धावा खर्च केले. 13 धावांच्या सरासरी धावा जमाच्या 77. त्यासाठी अतिशय जबरदस्त किफायती ओव्हर म्हणेन. विचार केला तर एक ओव्हरचं षटक आज जर अमोर मोहिने टाकलं गावदेवी बालकम कडून दॅट इकॉनॉमिकल ओव्हर इन दिस सिरीज. पहिल्या ओव्हर मध्ये अमोल बोने मात्र 17 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर विकेट एक घेताना 1 धाव मात्र खर्च केली कुमार अनंत एलिमन तुर्बेच्या विरुद्ध आणि तो संघ मात्र सेमी फायनल मध्ये पोहोचलाय. कुमार अनंत तुर्बे. सुरेख चेंडू यार लाजवाब फुलंदाज चेंडू. सन्मान दिला ढकलून गेला सिली मिड आपला. नो रन. एंड ऑफ द नाईसली ओव्हर रवी जाधव. चांगल्या ओव्हरची मात्र समाप्ती. एक गडी बाद 7 धावा खर्च केल्या. गिवन 7 रन अँड कॅप्टन बॅक इन पॅव्हिलियन. सेंट टू द बॅक इन पॅव्हिलियन कॅप्टन जितेन केनी. कॅप्टनला पर्यंत फक्त 7 धावा खर्च अनोख्या अंदाजामध्ये सुरुवात करून दिली आहे. जे अपेक्षित असते कोणत्याही कर्णधाराला P1चा षटक टाकताना ओव्हर टाकताना मॅन्डेटरी पॉवर मध्ये जोखीमभरी कामगिरी असते आणि तिथेच मात्र आपल्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी टाकली रवी जाधवने. फक्त 7 धावा खर्च केला. एक झटका दिला कॅप्टनला परतवताना माघारी. 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. अजून 70 धावांची अपेक्षितता. 96 धावा ओलांडून दिलेला नव्हता आराध्य जतीन 11 धाराव्या संघाला काल. रमाई 11 कासळ ओढावले. त्याच्यानंतर गावदेवी तलोली संघाला 66 धावांचं टार्गेट उभं करता आलं नव्हतं. कुशल 11 सारसोळे मंगल स्मृती सारसोळे संघाने आणि तेच बाब काल शेवटच्या मॅच मध्ये नवसाती दिवाणी करून दाखवली. विटावा कोलीवाडा 11च्या विरुद्ध 61 धावा पार न करता पराभूत केलं होतं. बघूया वेगळा इतिहास पाहायला मिळतं की सिरीज मध्ये 77 धावा जर काढल्या तर प्रतिस्पर्धेचा पहिला जर संघ असेल तो मात्र 60च्या पलीकडे प्रतिस्पर्ध्याला ओलांडून मात्र विजय हासिल करू शकतो. क्रिकेट आहे इज गेम ऑफ चान्स अनसर्टनली ग्लोरियसली इन क्रिकेट पाहायला मिळते. बाकीत करणं मूर्खपणाच होईल. नो प्रेडिकेशन व्हेरी डेंजरस. 30 चेंडू
सत्कारकडे आपण जाणार आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन अतिथी कक्षामध्ये ही ओव्हर झाल्यानंतर आपण जाणार आहोत सन्मान सत्काराकडे. पुढे ऑफसाईड ऑफ स्टंपला मारा ठेवला, दिशा ठेवली. दॅट इज अ लवली बॉलिंग. या ओव्हर मध्ये गोलंदाजी टाकताना यज्ञेश कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी मिळवले खेळाडू आहेत नवतरुण. त्याच्यामध्ये रुणाल असेल, यज्ञेशचा आवर्जून उल्लेख, स्वतः कॅप्टन स्वराज आहे, महेश पाटील, हे 4 खेळाडू असेल. त्याने निलेशने मात्र जबरदस्त लकाकी दिले, घडवलं मी म्हणेन. चला स्पीडअप करा, ही विनंती आहे आमच्या कोर कमिटीकडून, कारण याच्यानंतर मात्र अजून एक सामना खेळायचा आहे आणि तो 6 ओव्हरचा होईल का हे प्रश्नचिन्ह आहेत. त्या प्रश्नाला लवकरच आम्ही उत्तर देऊ. कोणत्या प्रकारचा असेल तो मॅच, किती ओव्हरचा असेल. गोलंदाजी टाकताना यज्ञेश आपलं पहिलं आणि मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं संघाकडून. यांचा गुड बॉलिंग यार, ऍब्सोल्यूट रोखून धरलं या बादलाला. कर्जतला जाताना ते शतक पाहायला मिळालं बऱ्याच तमाम प्रेक्षकांना, पण त्याचा श्रेय मी निश्चित देतो जम्बो हेमंत पाटील KSK कोयना कांदाटी सौसी कांदाटी. ही जी स्पर्धा आहे त्या अंतर्गत मध्ये हा हिरो आहे. सातत्याने 15 वर्ष हा हेमंत पाटील जम्बो त्याचा आयकॉन प्लेअर, आणि आयकॉन पण नेलं होतं या हिऱ्याला नवी मोजा. शतक टाकून आला उमिकेनी. ग्रेट शॉट, गुड ड्राईव्ह, बिग गॅप, चेंडूला अडवणं अशक्य. तेच तर चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. बॅट मधून दुसरा चौकार उमिकेनीच्या 4 रन. 4 धावसंख्येला आकार येताना 12 धावसंख्या तब्बल जाते स्कोर बोर्डती. 1 गडी बाद. सेकंड विल प्रोग्रेस. 3 चेंडू आता परत टाकल्यात. पहिला सिंगल, दुसरा डॉट आणि तिसऱ्यामध्ये वॉटर कडक ऑन ड्राईव्ह. 4 रन. आणि चांगली माहिती देताना 12th मॅनच्या रूपामध्ये जयेश मडवी. काली खारघर मध्ये 7 चेंडू मध्ये 7 षटकार. 7 चेंडू मध्ये 7 षटकाराची किमया केली. वा, फलंदाज आहे असा काही करू शकतो. ही विकेट मी म्हटलं तर 4 ओव्हरच्या आत जर घेतली तर मात्र कुठे ते समाधान मिळेल, पण ही विकेट 4 ओव्हरमध्ये चालते तर सामन्यामधले हवा काढून घेऊन जाऊ शकतो एवढं मात्र निश्चित. दॅट इज अ लवली अप ड्राईव्ह. फक्त सिंगल मिळते उमेला. एकने सिंगलने मात्र धावसंख्ये साईनाथ दिवा 77 धावांना उत्तर देताना 1 गडी बाद 13 धावा. 13 1 गडी बाद. सेकंड वरून प्रोग्रेस. गोलंदाजी टाकताना यज्ञेश इन बॉलिंग मार. चेंडू क्रमांक 5वा घेऊन येईल समोर प्रितेश. सब डिस्मिसल. अनदर विकेट टू यज्ञेश. पहिल्या विकेट 5व्या चेंडूवर मिळाली होती वाईट लागल्यानंतर रवीला. इथे 5व्या चेंडूवर यज्ञेश आपलं पहिलं संपादन करते आणि दुसरी विकेट मिळून देते राकेश प्रतिष्ठान गोटीला. 13-11 मारत ठरल्या. 13 आकड्यावर मात्र परतवा लागतं प्रितेशला. प्रितेश बॅक इन टू पवेलियन एंड इज गॉन. पाच चेंडूंचा खेळ झाला दुसऱ्या ओव्हर मध्ये, म्हणजे 1 ओव्हर आणि 5 चेंडूची समाप्ती झाल्या. धावसंख्या 13वर. आवश्यकता आहे 13च्या आसपास, पण ती धावसंख्या मात्र लावताना अपयश आलंय. बांधून ठेवले, जखडून ठेवले मी म्हणेन. एवढे तेज तरार गोलंदाजी. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक लावलं. रवी जाधवने 7 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. यज्ञेशने त्याच्यात पावलावर पटकणार सुरेख चेंडू टाकले आतापर्यंत 5 आणि 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. द गुड पेस बॉलिंग ऑफ द यज्ञेश लास्ट डिलिव्हरी इन दिस फर्स्ट ओव्हर. लाजवाब फटका. दॅट इज अ कडक शॉट. क्रिकेटचं खरं माधुर्य दाखवलं आल्या फलंदाज साहिल. मी म्हटलं हे खेळाडू आहे जे चर्चेमध्ये आहेत. जसे 4 नावं मी राकेश प्रतिष्ठान गोटेच्या 9 तरुणांची घेतली, तसे या 2 9 तरुण खेळाडूंचा उल्लेख करायला कोणत्याही कॉमेंटेटरला आवडेल. त्याच्यामध्ये साहिल नाईक अँड दॅट इज उमेकेनी. सुपरबली प्लेड यार. अनिकेत बांद्रे द बेस्ट टू द श्रीकृष्ण दिवा. नितीन सुपरबली प्लेड टू श्रीकृष्ण दिवा. असे खेळाडू हे दिव्या गावचे. येणारे भावी पिढीचं भविष्य आहे दिव्या गावसाठी. त्याचा उल्लेख, त्यांचा आत्मविश्वास निश्चित दांडगा आहे आणि येणाऱ्या खेळामध्ये क्रिकेटसाठी चांगली बाब आहे दिव्या गावसाठी. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि हा चौकार मात्र समाधान स्थितीमध्ये घेऊन जातो साईनाथ दिवाला 77 धावांना उत्तर देण्यासाठी. 17 गडी बाद. 17 लॉस ऑफ द 2 विकेट. येणारे चेंडू आहेत शिल्लक 24 आणि 24 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत 60. 24 गेंद्यावर 60 रन.
याच्यानंतर मात्र संयम आहे. वादलापूर्वीची शांतता असते तेव्हा मात्र झाडांची पाळं हाळत नाही असं म्हणतात आणि त्याची नेमकीच जाण असते आपल्या संपूर्ण तमाम प्रेक्षकांना का हा खेळाडू याचे विचार मात्र जर प्रकट झाले मनामधले खेळामध्ये इज कन्वर्ट टू द माइंड थिंकिंग तर हा वादळ काही करू शकतो. व्हेरी डेंजरस प्ले. तुम्ही चेंडू 60 डावा गोलंदाच्या मार्गावर रवी जाधव कोट्यातली शेवटचा ओढ टाकताना आपला तिसरा ओव्हर येते मात्र स्क्वेअर लेगला दिशा. ओ इथे नेमकं काय होईल हे मात्र पाहण्यासारखे असेल. चेंडू चौकार आहे. येस इट इज 4 रन. बरोबर जो फ्लॅग झेंडा लावलेला आहे त्या झेंड्याच्या आतमधून हा खणखणीत चौकार. डायरेक्शन होता. 12th मॅनला वाटत होतं का हा चौकार थोडा डायरेक्शन बदलून जावं पण तसं होत नाही. बरोबर गेला. हे लॅक काय म्हणण्यापेक्षा ही ताकद होती. हे प्रयत्न होता. हे धाडस हे जिद्दीच्या जोरावरून मात्र स्वीप केल्या स्क्वेअर लेगला. 4 रन बॅटमधून ओमीच्या 4 धावसंख्या 21. 21 loss of the 2 wicket just to the 77 target in second match in today. दिवस दुसरा आणि त्याचा सेकंड मॅच रंगलाय राकेश प्रतिष्ठान गोटोली आणि त्याच्या नजीकचा गाव आणि त्या गावामध्ये उत्कर्ष साईनाथ दिवेच्या विरुद्ध चाललेला हा खेळ. 70 रनचा पिछा करताना धावसंख्या आहे 21 वरती. 2 ओव्हर सुरुवात चांगली केली. सुरुवात मात्र इथे चांगली जंगी स्वागत केलं रवी जाधवचं. पुढला चेंडू रवी आउट ऑफ द पार्क. 6 रन बॅट मधून धडाका उडवून दिले स्वेनलेग आणि काऊ कॉर्नरच्या वरून मिड विकेट वरून. व्हॉट अ शॉट यार. बेदन शॉट. 2 चेंडूवर 2 पटकी. मी म्हटलं होतं 4 पर्यंत जर हा फलंदाज राहिला तर सामन्यामधील हवा काढून जाईल आणि तसंच करताना व्हॉट अ प्लेड यार. या संयम असायला पाहिजे. 6 ओव्हरचा खेळ. आपली टेक्निक आपलं स्ट्रॉंग टेक्निकल ही मजबूत असेल तर संयम पेशन्स महत्वाची कामगिरी बजावू शकतं. डावखुरे फलंदाज म्हणतात ना नेहमीच खतरनाक. विजय मडवी गावठी घनसोली दरारा निर्माण केला होता. MRI बॉल त्याच्याने दरारा निर्माण करतोय हा भूषण पाटील. दरारा निर्माण करतोय डावखुरा फलंदाज निखिल मडवी. दरारा कायम ठेवतोय ओमी केनी. व्हेरी डेंजरस प्लेअर ऑफ द लेफ्ट हँड बॅट्समॅन. ओहो फटका हा माते एमेशन. व्हॉट अ शॉट यार. तुफानी ताकद फेकून दिले सलग 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार. 1 चौकार 2 षटकार. मला जिंकून घेते. लाजबाब केली ओमी प्रकाश केनी द नेम ऑफ द बॅस्टर. धावसंख्या खतकन नेली. ती अकुळली होती नाराज होती संघ साईनाथ होती. तिला मध्ये सन्मान वाढवताना 3 चेंडूमध्ये 16 धावा भैयांना खाल्ला. व्हॉट अ प्रॉपर टायमिंग आहे. मिडल ऑफ द बॅट. तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी खेळी ओमी प्रकाश केणी. कडक बॅटिंग यार. घुसून खेळला तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि प्रति हमला बोल करताना रवी जाधवच्या विरुद्ध 3 चेंडू टाकले 2 षटकार 1 चौकार 16 धावा खर्च करताना धावसंख्या चुकप्यान जाते 33 वरती. 33 लॉस ऑफ द 2 विकेट. विकेट इज गॉन. पिमले जतीन केन इज कॅप्टन फॉर 1 and another Pritish is also 1. सूत्र हाती घेतली द डेंजरस मॅन शतकवीर. 25 या षटकामध्ये आता पण जे आपण 3 शतक पाहिले पण 6 ओव्हरचं पहिला शतकवीर तो धुमाकूळ घालतोय मिडल ऑफ द फील्ड पिच वरती. साईनाथ दिवाचा खंदेवीर प्रकाश केनेचा हा मुलगा ओमी प्रकाश केने. लवली बॅटिंग यार. 2 षटकार 3 चौकाच्या साहाय्याने अफलातून फलंदाजी करताना नाबाद खेळी करताना साईनाथ दिवा व्हेरी क्लोज टू स्लिप पॉइंट. गुड शॉट. हेलिकॉप्टर गॅप आहे. चिरून जायला हा 4था मोठा फटका. चौकार षटकार षटकार चौकार. व्हॉट अ लवली बॅटिंग यार. क्लासिकल बॅटिंग. दॅट इज अ मनमोहक मुरादाचा आनंद देणाऱ्या फटकेबाजी. आनंद लुटून आला माझ्या तमाम प्रेक्षकांचं मात्र मन जिंकताना खेळी. वा बाय वा. सुपर प्लेड यार. चौकाऱ्या धावसंख्या जाते 37 वरती. अग्री कोहली प्रीमियर लीग गाजवली या फलंदाजाने. उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक पटकावून गेला. राधाकृष्ण बंडू केनीचा हा कॅप्टन ऑफ द टीम. मालक होते बंडू केनी. राधाकृष्ण या टीमने मात्र चॅम्पियन्स जाताना विजेतेपद पटकावलं होतं. पर्व 5 मध्ये अग्री कोहली प्रीमियर लीग भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे.
फुल टॉस लो फुल बॉलर बॅक टू ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे तुषार मोहंती, टप्प्यावर जोपर्यंत फील्ड करतोय एकदम मात्र समाधान मिळते. कुठेतरी मात्र निश्वास सोडला, सुटकेचा श्वास सोडला मी म्हणेन, कारण 4 चेंडूमध्ये तब्बल धाबा खर्च केले तर 20. 5व्या चेंडूवर सिंगल आली. 5 चेंडू खर्च करताना 31 तब्बल धाबा दिल्या या ओव्हरमध्ये. व्हेरी कॉस्टली ओव्हर राकेश प्रतिष्ठान गोटोलीसाठी. रवी जाधव हा गोलंदाजी टाकताना खरपूस समाचार घेतला ओमी केनीने विरोधामध्ये रवी जाधवच्या. धावसंख्या आहे 38 धाबा. तिसरा ओव्हर इन प्रोग्रेस. 38 लॉस ऑफ द 2 विकेट. टॉप स्ट्रीकरला मात्र हा फटका जाल्यामध्ये अडकला फलंदाज साहिल नाईक. 6व्या चेंडूवर मात्र सफलता मिळते रवी जाधवला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये 77 धावसंख्येला उत्तर झकास दिले मी म्हणेन. या ओव्हरमध्ये अतिशय मागणं षटक, चांगलं ओव्हर मिळालं साईनाथ दिवस संघाला. 21 धाबा खर्च केल्या रवी जाधवने ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये 28 धाबा खर्च करून 2 विकेट मिळवल्या, परंतु धाबा जास्त जरूर खर्च केला. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 77 धावसंख्येला 38 धाबांचं उत्तर आहे. तर बालपणीचे मित्र आमच्या टक्याच्या चंद्रकांत पाटीलचे शिवाजी काटकर यांचा यथोचित सन्मान करताना इथे हिरामन पाटील नवसाती क्रिकेट संघाचा तारणहार, एक शिलेदार, गोल्डन जेव्हा संघ होता सुवर्ण एकदम अस्त्यावरती, तेव्हा याच्यामध्ये अतिशय ऑलराऊंडरची भूमिका असेल जे हिराची. त्यांच्या शुभ हस्ते मात्र शिवाजी काटकर हे बालपणीचे मित्र आहेत आमचे चंद्रकांत पाटील टक्याचे, त्याचा यथोचित सन्मान केला गेला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धाबा आहेत स्कोर बोर्डवरती साईनाथ दिबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये धाबा जमवायच्या आहेत 39. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. 18 चेंडू 39 धाबा, म्हणजे बरोबर 13 धाबांची सरासरी अजून कायम ठेवलेली आहे जिंकण्यासाठी, जी मी अपेक्षित म्हटलेलं होतं. 13 धाबा प्रतीक्षा ओव्हरमध्ये, त्या 13 धाबांच्या समानाने 38 धाबा मात्र स्कोरवरती अजूनही 39 धाबा मात्र हव्यात. 13 धाबांच्या सरासरी 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी साईनाथ दिवा संघाला राकेश प्रतिष्ठान गोठवलीच्या विरुद्धमध्ये. हे ओव्हर अतिशय महत्वपूर्ण असं क्रुशल ओव्हर टू द टीम ऑफ द राकेश प्रतिष्ठान. दोन्ही टीमसाठी यामध्ये निर्भय असेल. येणारे भवितव्य स्पष्ट करून जाईल की सामना कोण संघ या मॅच मध्ये वरचढ आहे. गोलंदाजी मार्गावर यज्ञेश ज्याने पहिलं षटक टाकलं 10 धावांचं स्वतःचं, आणि संघाकडून दुसरं ओव्हर होतं. 10 धावा खर्च केले होता, 1 झटका दिला होता, 1 विकेट मिळवली होती, तो यज्ञेश. व्हेरी गुड बॉलिंग. पुढे चेंडू अपसाइड ऑप्शन बीट करून गेला. इथे मात्र थोडा मात्र दिशा ऑप्शनच्या बाहेर अडकली गिरीश सावंतला, आणि तिथे मात्र वाईड बॉलचा इशारा दिला अंपायर गिरीश सावंतने. एक्स्ट्रा धाव मिळते धावपकामध्ये साईनाथ दिवा संघ पोहोचते 39 वरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू मध्ये 38 धावा. 18 बॉल इज रिमेनिंग अँड 38 रन मोर रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. साईनाथ दिवा. यज्ञेश ऑफसाइड ऑफ स्टंप. ओहो, या प्रकारचे चेंडू टाकाल तर ते काम आहे प्रतिस्पर्धा तुम्ही सुकर करणार, सोपं करणार, सहज करणार, धावा वळणार, कारण अतिरिक्त चेंडू टाकले ते जवळजवळ साईनाथ दिवाने 8, म्हणजे 1 ओव्हर आणि 2 चेंडू एक्स्ट्रा. जे 6 ओव्हरची मॅच होती ती 7 ओव्हरच्या पेक्षा जास्त टाकली होती ओव्हर साईनाथ दिवाने राकेश प्रतिष्ठान गोठवली पहिल्या इनिंग मध्ये. यामध्ये पहिला गोलंदाज आहे, दुसरा गोलंदाज आहे, रवीने टाकला होता 5वा चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये वाईड. त्याच्यानंतर मात्र यज्ञेश आपल्या पहिल्या 2 चेंडूवर 2 वाईड अतिरिक्त धाबा मिळवून देतोय प्रतिस्पर्धी साईनाथ दिवस संघाच्या भर टाकताना. 40 धाबा तब्बल जाते स्कोर होती. 27 धाबांची आणखी फटका चांगला मधोमध घेतलाय. सुरेख फिल्डिंग आहे, लाजवाब फिल्डिंग, कॅप्टन लिडिंग प्लॅन स्वराज म्हात्रे त्या तिथे सुपरबली प्लेन 10 पावलं आला लांगा पेरून बरोबर शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी. दॅट इज अ लवली कडक फिल्डिंग. इथे सिंगल मिळतं, सिंगल जाते खात्यामध्ये नवीन आलेले फलंदाज भूषण. खातं कोणतं भूषण सिंगलने. धावसंख्या 41. आणखीन जिंकण्यासाठी 36 धाबा. 17 चेंडू आणि 36 धाबा. 17 गेंदे 37 रन, 36 रन. 17 चेंडू 36 धाबांची आवश्यकता. वॉट अ प्लेड यार, वॉट अ सुपरबली क्लास दाखवला, दर्जा दाखवला या वेळेला. कायम ठेवले नाबाद खेळताना ओमी केनी विथ डेंजरस बॅट्समन यज्ञेश टू ओमी.
सुरत ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केलं क्षेत्रक्षण आहे तिथे स्वराच्या रूपामध्ये. दॅट इज अ लवली फिल्डिंग इज देअर. द मॅग्निफिशंट स्टॉप इज द कॅप्टन लिडिंग फ्रंट. 10 मिळेल फक्त एक आणि एक थोडंसं दबाव वाढून जाईल. मी म्हटलं होतं हा ओव्हर क्रुशियल मुवमेंट असेल, कलाज्ञ देणारा क्षण असेल, ब्रेक थ्रू असेल मॅचचा दोन्ही संघासाठी. ही ओव्हर जर चांगली टाकली यज्ञेश तर सामन्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवू शकतो, आपली पकड कायम ठेवू शकतो. सुपरली बॉलिंग आहे. वाईट टाकल्यानंतर 2 सिंगल. धावसंख्या 42 धावसंख्या स्कोर बोर्ड होती. आणखीन 35 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 35 धाबा, 16 गेंदे 35 रन. यज्ञेश निघाला पुढला चेंडू टाकण्यासाठी. भूषणला लवली बॉलर क्लासिकल डिलिव्हरी सुपरबी ऑफसाइड ऑफ द बीट करून गेला. स्विंग इन द मिस. हातामध्ये निलेश पाटीलचा विकेट किपर. नो रन. 2 वाईटचा जर सोडला तर गाडी रुलावर आले. नियंत्रण कक्षेमध्ये आला गोलंदाज. नियंत्रण ताबा ठेवलाय. ही नियंत्रण पाहिजे आपल्या टीमसाठी काहीतरी करण्यासाठी. एक तर संधी असतात. याच्यामध्ये ओमी कोणी तुफान आणलेलं आहे पण ओमी केलेला साथ द्यावा लागेल भूषणला सामना जिंकण्यासाठी. साईनाथ दिवा तीच बाब गोलंदाज टिचून टाकली तर सामना मात्र 50-50 दोलायम स्थितीमध्ये राहू शकतो डेफिनेटली. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट स्पेअर लेग शॉट मिड विकेट. पण पुढे ड्राईव्ह केला दॅट इज अ बिग गॅप. परंतु सुरक्षा क्षेत्रक्षण आहे स्वतः कॅप्टन सुरज म्हात्रे. गुड फिल्डिंग आणि त्याचा दर्जा दाखवताना क्षेत्रक्षण सिंगल मिळते या स्ट्रोकवरती भूषणला. नाव स्ट्राईक व्हेरी डेंजरस मॅन. त्यांनी तडाखे दिलेत. 2 उत्तुंग षटकार. वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळ खेळतोय. दुसरा अर्धशतक पाहायला अतुर आहे. 32 धावसंख्या. ती सुवर्ण संधी होती 47 धाबा काढताना आज भूषणला. कारण आयुब शेखने काल 61 धावा पूर्ण करणार पहिल्या सिरीज मधलं अर्धशतक लावलं होतं आराध्य जतीन एलिमन धारावीच्या विरुद्ध मध्ये. 8 उत्तुंग षटकारांची अतिशबाजी केली होती आयुब शेखने. रमाई कासर वडवली संगडू खेळताना. एस्टरडे फुलटा बॅटवर प्रॉपर येत नाही. बिग विकेट टू राकेश प्रतिष्ठान. गोठवलीला जी अपेक्षा होती ती अपेक्षा यज्ञेशने पूर्ण केली. सुपर यार. बरोबर ऑफसाइड ऑफ स्टंप लो फुलटॉस खडून काढायचं तर टायमिंग चुकलं. मनगटातील हलकीशी ताकद कमी पडली. बिग विकेट टू राकेश प्रतिष्ठान गोठवली. मी म्हटलं तर हा ओव्हर अतिशय क्रुशियल असेल आणि त्याच ओव्हर मध्ये जी हवीशी वाढणारी विकेट मात्र मिळवून दिली यज्ञेशने राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाला. कमालीची गोलंदाजी यार. कमी वयामध्ये जास्त एक्सपिरियन्स अनुभव आले या 9 तरुण खेळाडूंना राकेश प्रतिष्ठान गोठवली. त्याचं खरं कारण आहे या 4 खेळाडूंना घडवण्यामध्ये निलेश पाटीलची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे. दॅट इज अ वेल जॉब निलेश. काय गोलंदाजी यार. 2 वाईट टाकल्यानंतर हिंमत हारली नाही या पट्ट्याने. सिंगल डॉट सिंगल आणि बेस्ट विकेट तर टीम ला मिळून दिले ओमी केनीचा. रवी जाधव द कॉट अँड बोल्ड बाय यज्ञेश. ही सफलता अतिशय महत्वाची मिळाली. अखेरचा चेंडू आहे या ओव्हर मधला यज्ञेशच्या. षटक क्रमांक 4 आहे टीम कडून. आपलं दुसरं टाकताना अखेरचा चेंडू. पण पुन्हा ड्राईव्ह चांगला आहे. क्षेत्ररक्षण खाली आहे. नो मॅन इज देअर. चिरून जाईल चौकार. लाजवाब फटका. बॅट मधून अजिंक्य केने ग्लोरियसली हिट. क्रमांक 6 वर आल्या आपले खांदे वर ठेवले मजबूत ठेवले आणि कडक कव्हर ड्राईव्ह 4 रन. सुपर स्ट्रोक यार. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा. 12 चेंडू 30 धावा. का मॅच आहे. एक वेगळं रूप पाहायला मिळेल कारण अजूनही कोणत्या प्रतिस्पर्ध्यांना 60च्या धावांचा तो चेस होता. 96 म्हणा 66 61 ओलांडण्याची यश आलेलं होतं. अपयश भरत होतं. काल जे सामने झाले आजही जो सामना झाला बिग मॅच 88 धावा. ते श्रीकृष्ण धीमाने किरण स्मृती घनसोले ओलांडून दिला नाही. या जवळपास आहे पण काय होऊ शकतो. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. तो पूर्णपणे जो अंदाज आम्ही वर्तवला आहे का त्या अंदाजाकडे अजूनही प्रतिस्पर्धी धावसंख्या ओलांडून आपलं विजय संपादन आतापर्यंत करू शकला नाही. विजय हासिल करू शकला नाही. ती संधी आहे 12 चेंडू आणि 30 धावा जी सरासरी ती जिंकण्यासाठी पहिल्या ओव्हर पासून 13 धावांची त्याचा आलेख वाढून जातोय 15च्या घरामध्ये. पर ओव्हर 15 रन्स टू विन दिस मॅच. 13-12 बॉल. 12 चेंडू 30 धावा. गोलंदाच्या मार्गावर येते स्वतः कॅप्टन. याला म्हणतात कॅप्टन लिडिंग फ्रंट. 17 धावांची जबरदस्त खेळी.
तुषार मोहंतेच्या बरोबर येताना 41 धावांची एक मजबूत भागीदारी आणि तिथे स्कोर उभा केला 77 धावा. तोच कॅप्टन बॉलिंग मार राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच तर चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह दॅट इज ग्लोरियसली अप ड्राईव्ह. तुषार मोहंती तिथे आहे लॉंग आपण क्षेत्ररक्षण करतो. हो 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 इथे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल कारण तेच तर चेंडू पेग मात्र यज्ञेशला स्वराजला चकून गेली. एस्टरला अडलली बेस पडली पण धाव मात्र दुसरे कन्वर्ट करताना पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. भावेश भूषण आणि अजिंक्य आहे खेळपट्टीवर साईनाथ दिवाकडून फलंदाजी करताना 4 मोरे गारद. 14 चेंडू 32 धावांची जो दुःखी होता विजयाच्या आड येतो त्याच उमी केनेला यज्ञेशनं पाडवलं डगआउट मध्ये आणि तिथेच मात्र सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं राकेश प्रतिष्ठान गोटोले संघाला. 11 चेंडू परतला 6व्या गडीच्या रूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला. गडी क्रमांक 6 बाद 6 गडी बाद 51. येणारे चेंडू 5 चेंडू 26 5 गेंदे 26 रन 5 चेंडू थोडासा अडचणीत आला. मी म्हटलं होतं 4 ओव्हर मध्ये जर उमिकेनी थांबला असता तर हवा काढून घेतली असती पण तेव्हाच यज्ञेशने मात्र 5वा चेंडू टाकला आणि तोच मात्र मॅच मधला टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. यज्ञेश टेकन द विकेट ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट उमिकेनी बॅक टू द पॅव्हेलियन आणि तिथेच मात्र आपल्या सेकंडचा खसला ताबा हक्क सांगितला मॅच वरती. 5 चेंडू 26 धावा राकेश प्रतिष्ठान गोटवलीच्या विरुद्ध खेळताना जिंकण्यासाठी साईनाथ दिबा या संघाला. 5 चेंडू 26 ऋणाला गेला राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफसाईड ऑफ स्टंप. तेच तर चेंडू सरळ गेला हातामध्ये. नो अंपायरने हा चेंडू बरोबर योग्य होता. व्हॉट अ बॉलिंग यार. 4 चेंडू आणि 26 धावा 4 चेंडू 26 धावा 4 जरी षटकार ठोकले तरी कंपल्सरी टार्गेट प्रमाणे हक्क मात्र असेल राकेश प्रतिष्ठान गोठवली. फटका हवेमध्ये एलिमिनेशन मिळत नाही. चेंडू सरळ व्हॉट अ लवली सुपरबली ट्राय अशू यज्ञेश चांगले स्टॉप केले. जरी सुटला पण चांगला प्रयत्न होता. फक्त सिंगल मिळेल इथे 2 धावा मिळतात. येणारे चेंडू 3 चेंडू आणि 24 धावा. सामन्याचं चित्र मात्र स्पष्ट झालंय म्हणजे एकही मात्र संघाला आतापर्यंत 60च्या वर धावा ओलांडताना अपयश येते काय हे सामन्यामध्ये. फटका आल्या जरूर पर्यंत जाईल हातामध्ये. तुषार मोहन 1-2 पण ड्रॉप द कॅच. 1 धाव मात्र मिळाले. 23 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 23 धावा. तर 2 चेंडू आणि 23 धावा. 2 गेंदे 23 रन. रुणालला 5वा चेंडू घेऊन बॉलर बॅक टू ड्राईव्ह होते अलॉंग द कार्पेटला सरळ येते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायमध्ये यज्ञेशच्या रूपामध्ये सिंगल मिळते. सरेंडर करायला भाग पडलं. याचं खरं कारण होतं गोलंदाजी शिस्तबळ. 2 ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 17 त्याच्यानंतर 21 धावांचं ओव्हर मिळाली होती. तिथे सामन्यामध्ये परतवलं होतं पण त्याच्यानंतर यज्ञेशने कमाल केली. 5व्या चेंडूवर नेमका जे विकेटची आवश्यकता होती उमेकेलला परतलं आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं राकेश प्रतिष्ठान गोटे. क्रुशियल मोमेंट ऑफ द मॅच लास्ट डिलिव्हरी अँड 22 रन रिक्वायर्ड. 22 धावा 1 चेंडू आणि सहज गत्या. तिसरा असा सामना याचा तो मोठ्या फरकाने संघाने जिंकलाय. पहिलं बीट केलं होतं आराध्य जतीन धाराव्या संघाने 33 धावसंख्येने रमा 11 गोटोल कासर ओढवले संघाने. तर आज पहिल्या सामन्यामध्ये 38 धावाने धूळ चालले होते किरण स्मृती घनसोली संघाला श्रीकृष्ण दिव्याने आणि आता पाहिलं तर 20 धावाने मात्र बीट करताना साईनाथ दिव्या संघाला राकेश प्रतिष्ठान गोठवले. मी विनंती करतो ओमी केणी याचा खास सत्कार. चला दोन्ही संघाने मात्र हात सेकंड करणं मैदानामध्ये गरजेचं आहे. ही शिस्त आहे मित्रांनो आणि पहिल्या मॅच पासून हारला तरी हरकत नाही. येणारा वेगळा दिवस उद्या ते तुमचा असेल. एक उमेदीने एक नवीन कष्टाने नवी जिद्दीने तुम्ही याल तर निश्चित या पराभवाचं रूपांतर तुम्ही जयामध्ये करणार विजयामध्ये करणार. चला टॉस झालेला आहे. निर्णय कळवायचा आहे विजयी करण्यात आलेले. मी ओमी प्रकाश केनेला इथे विनंती करतोय की आपला खास सत्कार इथे करण्यात येणार आहे. नवसाती मित्र मंडळाच्या या आयोजनाखाली 2021 57 वर्षामध्ये खास करून हिरामन पाटील यांच्याकडून शतकवीर ओमी केनीचं इथे खास सत्कार करण्यात येतोय. पहिल्या 6 ओव्हर मध्ये शतकवीर ठोकणारा नवीनचा पहिला फलंदाज जे शतक मारलेले 25 ओव्हर मध्ये विजय मात्रे
कोपरकर्ण संधीकडून खेळताना पहिलं शतक मारलेलं होतं आणि त्याच गावाचा रोहिदास अंबाजी म्हात्रे यांनी कोपरखंड 85 ओव्हरमध्ये शतक मारलेलं होतं. देवीदास मडवी हा शिवप्रसन्नचा फलंदाज घनसोलीचा त्यांनी शतक मारले, पण ते 25 ओव्हरमध्ये. पण 6व्या ओव्हरमध्ये पहिलं शतक वाढण्याचा मान मात्र ओमी केळेला मिळाला, त्याने ठोकलं आणि त्याच मानकरीचा इथे यथोचित सत्कार त्या ट्रॉफी देऊन खास हिरानं सत्कार केलाय. वेल डन ओमी, सार्थक अभिमान असेल नवी मुंबईला, खास करून दिवा या गावाला. दिवा गावाची अनमान शान याचा यथोचित सत्कार करताना हिरामन पाटील जर लिजन क्रिकेट कडून दिलेली चांगली सन्मानाची भेट ट्रॉफी देऊन गौरवलं गेलं, सन्मान केलं ओमी प्रकाश केलेचं. मॅन ऑफ द मॅच नो अदर दॅन, पुढे हक्क सांगून ज्याने एक अफलातून विरुद्ध जाताना झेल टिपला, ज्याने ताबडतोब 17 धावांची खेळ केली आणि 5वं षटक वर ज्याने 4 धावांचा टाकले, एक बळी घेताना तो ठरलाय कॅप्टनचा लीडर, कॅप्टन स्कीपर स्वराज प्रल्हाद म्हात्रे इज कॅप्टन ऑफ द राकेश प्रतिष्ठान. इज गोज टू द मॅन